नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे. साखर एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे सिलॉग, बँकिंग एक्झामला नेहमी 5 मार्क्सला विचारला जातो. याच्यावर आपण लेक्चर घेणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर युट्यूबला सिलॉगचं लेक्चर अपलोड करा. आम्हाला खूप साऱ्या डिफिकल्टी येतात सिलॉगचे जे काही क्वेश्चन्स आम्ही सॉल्व्ह करतो त्यामध्ये. तर आजचं लेक्चर जे आहे हे बेसिक असेल. यामध्ये तुमचे सर्व जे काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊन जातील. ज्या काही डिफिकल्टी आहे, जे काही समजा सिलॉग सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येतात, ते सगळे याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील. या आजच्या लेक्चरमध्ये बेसिक कॉन्सेप्ट असेल सिलॉगचा, नंतर रूल्स असेल, नंतर आयदर ऑर रूल्स, नंतर वेन डायग्राम जी आहे ती कशी ड्रॉ करायची, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन शिकत जाणार आहोत. ओके. मग आजचा हा जो टॉपिक आहे बऱ्यापैकी कन्फ्युजिंग टॉपिक आहे. खूप सारे विद्यार्थी यामध्ये कन्फ्युज असतात शेवटपर्यंत, म्हणजे परीक्षा देईपर्यंत सुद्धा कन्फ्युजन असतं त्यांच्यामध्ये की 5 पैकी 5 मार्क खूप सारे विद्यार्थी घेऊ शकत नाही. कारण हा टॉपिकच असा आहे. याच्यामध्ये जास्त विचार करायचा नाहीये, वरच्यावर विचार करायचा आहे. जेवढं तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याच माहितीच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, कन्क्लुजन काढायचं आहे. मग तुम्हाला यामध्ये स्टेटमेंट दिल्या जातील, कन्क्लुजन दिले जातील. मग कोणतं कन्क्लुजन ट्रू आहे, कोणतं कन्क्लुजन रॉंग आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. मग यामध्ये सिलॉग मध्ये मग 3 ते 4 टाईप आहे. यामध्ये बेसिक सिलॉग असेल, म्हणजे जो रेग्युलर पॅटर्न आहे तो पहिल्यापासून परीक्षेला विचारला जाणारा. नंतर सध्याच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारला जाणारा जो सिलॉग टाईप आहे त्यामध्ये आहे ओनली फ्यू आणि फ्यू. नंतर डज नॉट फॉलो आणि रिव्हर्स सिलॉग. हे 4 ते 5 टाईप जे आहे ते आपल्याला बघायचे आहे. परंतु परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जो की आजचा जो टाईप आहे, समजा रेग्युलर सिलॉग किंवा बेसिक सिलॉग जो आहे तो, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये जो आहे तो ओनली फ्यू, फ्यू आणि फ्यूचा पार्ट जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. आज सर्वांनी लेक्चर शेवटपर्यंत बघा, कारण आजचं लेक्चर बघितल्यानंतर सिलॉग मध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळण्याची मी गॅरंटी देतो. 100% 5 पैकी 5 मार्क्स तुम्ही मिळवणार आहे. त्यामुळे आजचं लेक्चर आणि जे नेक्स्ट लेक्चर येणार आहे समजा युट्यूबवर, ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे. जो शेवटपर्यंत बघेल त्याला 5 पैकी 5 मार्क्स मिळेल. 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो याची. ओके. तर आज आपण लेक्चरला स्टार्ट करूया. सिलॉग म्हणजे काय नेमकं. ओके. सिलॉग म्हणजे काय की तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले असतात, खाली 2 कन्क्लुजन दिलेले असतात, किंवा 3 स्टेटमेंट दिलेले असतात, किंवा 3 कन्क्लुजन दिलेले असतात. यामध्ये तुम्हाला निष्कर्ष काढायचा असतो. ओके. आता सिलॉग जो टॉपिक आहे रिझनिंगच्या कोणत्या टाईप मध्ये येतो, तर अनालिटिकल रिझनिंगच्या टाईप मध्ये येतो. यामध्ये तुम्हाला कन्क्लुजन काढायचं असतं जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामध्ये. ओके. मग कोणतं ट्रू आहे, कोणतं फॉल्स आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, या आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायच्या आहे. ओके. तर स्टार्ट करू आपण आज लेक्चरला. डेफिनेशन ऑफ सिलॉग. ओके. सिलॉगची डेफिनेशन जी आहे, जे काही तुम्हाला समजा सिलॉग मध्ये एलिमेंट दिले जातात, ए बी सी डी ई, जे काही असेल समजा ते. ओके. तर डिस्कशन ऑफ रिलेशन ऑफ एलिमेंट, जे एलिमेंट असतात समजा ए बी सी डी आणि ई, कोणतेही एलिमेंट तुम्हाला दिले जातील, तिथे काही नाव टाकले जातील किंवा एलिमेंट दिले जातील, काही वर्ड दिले जातील. त्या त्या एलिमेंट मधलं जे रिलेशन आहे त्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्याला सिलॉग असं म्हटलं जातं. एकदम सोपी व्याख्या आहे. डेफिनेशन ऑफ सिलॉग म्हणजे काय, डिस्कशन ऑफ रिलेशन, ऑफ एलिमेंट. जे काही एलिमेंट आहे ए बी सी डी ई असेल त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कशन करायचं आहे, आणि जे कन्क्लुजन दिलेलं आहे त्या कन्क्लुजन पैकी कोणतं ट्रू आहे आणि कोणतं रॉंग आहे हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. ओके. आपण आता स्टेप बाय स्टेप जाऊ. सुरुवातीला स्टेटमेंट म्हणजे काय, नंतर कन्क्लुजन म्हणजे काय, नंतर जे काही रूल्स आहे सिलॉगचे ते आपण बघू, आणि जे काही कीवर्ड्स आहे सिलॉगचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. आता स्टेटमेंट म्हणजे काय बघा, तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय इथे स्टेटमेंट म्हणजे काय. ओके. इट गिव्ह अस द इन्फॉर्मेशन ऑफ रिलेशन बिटवीन एलिमेंट. ओके. जे काही स्टेटमेंट असेल समजा सम ए आर बी, सम बी आर सी, सम सी आर डी, ऑल ए आर बी किंवा ऑल बी आर डी, नो ए आर बी, नो बी आर सी, अशा टाईपचे स्टेटमेंट तुम्हाला दिलेले असेल. ओके. तर
जे काही समजा एलिमेंट आहे त्या एलिमेंट मधील इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली जाते त्याला स्टेटमेंट म्हणायचं. नंतर इट यूज टू बी इलॉजिकल. ओके, जे काही समजा एलिमेंट असतात किंवा जे वर्ड असतात ते इलॉजिकल असतात. ओके, इलॉजिकल असतात. समजा तुम्हाला दिलं एखादं स्टेटमेंट त्यांनी, सम मँगो आर पपाया, सम मँगो आर पपाया. आता एखादा कार्यकर्ता असेल समजा विद्यार्थी की मँगो कसे पपाया होतील, लॉजिकली जर विचार केला समजा तर मँगो, काही मँगो पपाया आहे असा विचार केला त्यांनी, समजा कसं काय मँगो पपाया होतील. ओके, तसा विचार करायचा नाहीये. इथे जे दिलेलं आहे तुम्हाला स्टेटमेंट मध्ये त्याच पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. म्हणून सांगितलं इट इज टू बी इलॉजिकल. ते जे आहे स्टेटमेंट दिलेलं ते स्टेटमेंट काय असेल, इलॉजिकल असेल. ओके, आपलं स्वतःची इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यात इन्क्लूड करायची नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप सारे विद्यार्थी काय करतात की स्वतःची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात, तर तसं करायचं नाही. स्वतः गेस करतात, तसं करायचं नाही. ओके, जेवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारेच तुम्हाला काय करायचं आहे, कंक्लुजन काढायचं आहे. जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटच्या आधारे तुम्हाला काय करायचंय, कंक्लुजन काढायचं आहे. स्टेटमेंट म्हणजे काय, वी विल हॅव टू एक्सेप्ट इट ऍज अ युनिव्हर्सल ट्रूथ. जे स्टेटमेंट मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती सत्य आहे. ओके, त्रिकालाबाधित सत्य आहे असं कन्सिडर करायचं आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला काय करायचंय, कंक्लुजन काढायचं आहे. जे काही दिलेली इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मध्ये आहे ती युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ओके, म्हणजे त्या सत्य आहेत, त्याच्यानुसारच तुम्हाला काय करायचंय, कंक्लुजन काढायचं आहे. ओके, हे झालं स्टेटमेंटचा प्रकार. स्टेटमेंट म्हणजे काय. आता कंक्लुजन म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, कंक्लुजन म्हणजे काय. ओके, कंक्लुजनचे दोन टाईप बनतात यामध्ये, डेफिनेट कंक्लुजन आणि पॉसिबल कंक्लुजन. ओके, डेफिनेट कंक्लुजन आणि पॉसिबल कंक्लुजन हे दोन टाईप आपल्याला बघायचे आहे. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा मी तुम्हाला सांगेलच हे डेफिनेट कंक्लुजन आहे आणि हे पॉसिबल कंक्लुजन आहे. ओके, मग कंक्लुजन काढत असताना आपल्याला स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंटवर डायग्राम जी आहे ती ड्रॉ करावी लागते आणि ड्रॉ केल्यानंतर कोणतं कंक्लुजन ट्रू आहे किंवा कोणतं रॉंग आहे हे आपल्याला फाइंड करावं लागतं. ओके, मग आपल्याला डायग्राम कशी काढायची आहे ती मी तुम्हाला पुढे नेक्स्ट टाइप मध्ये शिकवणार आहेच. समजा पुढे आपण जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला एक एक टाईप जो आहे तुम्ही काय करणार आहे, क्लिअर करत जाणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही लेक्चर बघायचं आहे. ओके, एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. 2 मिनिटात 5 मार्क्स तुम्ही घेऊ शकता, फक्त 2 मिनिटात, विदिन 2 मिनिट्स. ओके, नंतर बघा, इट इज टू, आता कंक्लुजन म्हणजे काय, इट इज टू टेल अस अबाउट द हिडन रिलेशन ऑफ द स्टेटमेंट. ओके, जे काही कंक्लुजन आहे हे कंक्लुजन तुम्हाला काय सांगतं की जे काही स्टेटमेंट मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन, हिडन इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला सांगतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं, कंक्लुजन म्हटलं जातं विद्यार्थ्यांनी, कंक्लुजन. ओके, काय म्हटलं जातं, कंक्लुजन. मग कंक्लुजन दोन प्रकारचे असतात, डेफिनेट आणि पॉसिबल. आणि कंक्लुजन म्हणजे काय, इट इज यूज टू टेल अस अबाउट द हिडन रिलेशन ऑफ द स्टेटमेंट. जी काही लपलेली माहिती आहे स्टेटमेंट मधली ती तुम्हाला कंक्लुजन काय करत असतं, सांगत असतं. ओके, हे झालं सुरुवातीला डेफिनेशन ऑफ सिलॉग, स्टेटमेंट म्हणजे काय. नंतर कंक्लुजन म्हणजे काय, कंक्लुजन किती प्रकारचे असतात, डेफिनेट आणि पॉसिबल. आता नेक्स्ट टाइप बघू, टाइप्स ऑफ स्टेटमेंट. ओके, आता स्टेटमेंट 4 प्रकारचे असतात मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. ओके, सॉरी, स्टेटमेंट जे आहे ते 2 प्रकारचे असतात, यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, आता तुम्ही जेव्हा सिलॉग मधील जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करत असणार आहात तेव्हा तुम्हाला 2 टाईपचे स्टेटमेंट असेल. ओके, त्यामध्ये पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह असेल. मग पॉझिटिव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्ह म्हणजे त्यामध्ये 2 वर्ड यूज केले जातात, सम आणि ऑल. ओके, सम आणि ऑल ज्या स्टेटमेंट मध्ये यूज केलेले असतात त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आणि ज्या स्टेटमेंट मध्ये सम, नॉट किंवा नो हे वर्ड यूज केलेले असतात त्याला म्हणायचं निगेटिव्ह स्टेटमेंट. ओके, समजतंय सर्वांना. टाइप्स ऑफ स्टेटमेंट म्हणजे 2 स्टेटमेंटचे प्रकार असतात, त्यामध्ये पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि निगेटिव्ह स्टेटमेंट. मग त्यामध्ये सम आणि ऑल ज्या स्टेटमेंट मध्ये येतात, वर्ड जे येतात त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आणि सम, नॉट आणि नो हे वर्ड ज्या स्टेटमेंट मध्ये येतात त्याला म्हणायचं निगेटिव्ह स्टेटमेंट. ओके, या 4 वर्ड वरच आधारित हा पूर्ण टॉपिक आहे. सम, ऑल, नंतर सम, नॉट आणि नो, या 4 वर्ड वरच हा टॉपिक पूर्णपणे काय करत असतो, फिरत असतो. त्याकरता
पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय, ज्या स्टेटमेंट मध्ये सम आणि ऑल वर्ड यूज केलेले असतात त्याला पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणतात, आणि ज्या स्टेटमेंट मध्ये सम नॉट आणि नो हे वर्ड यूज केलेले असतात त्याला म्हणायचं निगेटिव्ह स्टेटमेंट. ओके, दोन प्रकारचे स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चला नेक्स्ट बघा पुढे. आता सिलॉकचे जे काही कीवर्ड्स आहे, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे जेवढे काही वर्ड्स तुम्हाला समोर दिसत आहेत पीपीटी समोर, हे सगळे वर्ड्स क्वेश्चन मध्ये यूज केलेले असतील किंवा कंक्लुजन मध्ये यूज केले असतील विद्यार्थी मित्रांनो. यालाच म्हणतात सम कीवर्ड्स ऑफ सिलॉलिझम्स. ओके, मग आता सम जो वर्ड आहे या ठिकाणी सम आहे, या ठिकाणी ऑल आहे, या ठिकाणी सम नॉट आहे, या ठिकाणी नो आहे, या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे. ओके, हे पाच वर्ड, या पाच वर्डचे मिनिंग वेगवेगळे जे की सिमिलर वर्ड आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता सम सम हा वर्ड मी सांगितलं तुम्हाला हे चार वर्ड परफेक्ट आहे. सम, नंतर ऑल, नंतर सम नॉट आणि नो, आणि पाचवा पॉसिबिलिटी. ओके, मग आता समला तुम्हाला क्वेश्चन किंवा कंक्लुजन कशा पद्धतीचे विचारले जातात. सम मध्ये समला वनली अ फ्यू म्हटलं जातं, नंतर फ्यू म्हटलं जातं, नंतर मोस्टली म्हटलं जातं, अ फ्यू म्हटलं जातं, मोर म्हटलं जातं, किंवा ऍटलिस्ट सम म्हटलं जातं, ऑलमोस्ट ऑल म्हटलं जातं, मॅक्झिमम म्हटलं जातं, मिनिमम म्हटलं जातं, मेनी म्हटलं जातं, लिटल म्हटलं जातं, मोस्ट ऑफ म्हटलं जातं, नंतर मोस्टली म्हटलं जातं, जनरली म्हटलं जातं, आणि 0.1% टू 99% याला सुद्धा काय म्हटलं जातं, सम म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलं जातं, सम म्हटलं जातं. सम म्हणजे काय, ओनली अ फ्यू, नंतर फ्यू, मोस्टली, अ फ्यू, मोर, नंतर ऑलमोस्ट ऑल, ऍटलिस्ट सम, मॅक्झिमम, मिनिमम, मेनी, लिटल, मोस्ट ऑफ, नंतर मोस्टली, जनरली, आणि 0.1% टू 99%. हे सर्व वर्ड समचे सिमिलर वर्ड आहे मित्रांनो, समचे सिमिलर वर्ड. ओके, हे तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलॉकचे क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसतील, क्वेश्चन मध्ये आणि त्यांच्या कंक्लुजन मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिसतील. त्यामुळे कन्फ्युज होऊन जायचं नाही. ओनली अ फ्यू आला किंवा फ्यू आला, मोस्टली आला किंवा अ फ्यू आला किंवा मोर आला किंवा ऍटलीस्ट सम आला की ऑलमोस्ट आला, मॅक्झिमम आला, मिनिमम आला, मेनी आला, लिटल आला, मोस्ट ऑफ आला, मोस्टली आला, जनरली आला किंवा 0.1% आला, तर याचा सर्वांचा अर्थ काय होतो, सम. क्लिअर आहे. ओके, जे काही मी तुम्हाला सांगतो, हे जी पीपीटी आहे तुमच्या समोर जे काही कीवर्ड दिसत आहेत, ओके, शक्यतो तुम्ही नोट डाऊन करत घेत चला किंवा काय करा, तुम्हाला टेक्नो सवय असल्यामुळे तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढत चला. ओके, जर तुम्ही राईट डाऊन केलं तर बेटर, आणि नसेल तुम्हाला राईट करायचं तर सरळ सरळ काय करा, स्क्रीनशॉट काढत चला हे जे काही कीवर्ड्स मी तुम्हाला सांगतो त्या कीवर्डची. ओके, बघा आता इथे ऑलचे सिमिलर वर्ड कोणकोणते आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे इच आहे, इथे एव्हरी आहे, नंतर एनी आहे, नंतर वनली आहे, आणि 100% आहे. इच, एव्हरी, एनी, वनली अँड 100%, हे सर्व काय आहे, ऑलचे सिमिलर वर्ड आहे, म्हणजे सेम मिनिंग आहे ऑलचं. इच, एव्हरी, एनी, वनली, 100%. मग तुम्हाला स्टेटमेंट आलं समजा इच ए आर बी, कन्फ्युज नाही व्हायचं, सरळ सरळ काय करायचं आहे, ऑल ए आर बी. ओके, नंतर वनली ए आर बी आलं की ऑल बी आर ए करून टाकायचं. एनी ए आर बी म्हणजे काय, ऑल ए आर बी. नंतर एव्हरी ए आर बी म्हणजे काय, ऑल ए आर बी. ओके, 100% ए आर बी म्हणजे काय, ऑल ए आर बी. हे सगळे सिमिलर वर्ड आहे, कुणाचे, ऑलचे. ओके, नंतर सम नॉट वर्ड तुम्हाला दिसतोय, सम नॉट. ओके, आता सम नॉटचा आपल्याला यूज ओनली अ फ्यू मध्ये होणार आहे, जे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. ओके, तर मग इथे सम नॉटचे सिमिलर वर्ड कोणकोणते आहे, हार्डली, नंतर स्केअर्सली, नंतर सेल्डॉम, आणि ओनली अ फ्यू. हे जे आहे सम नॉटचे काय आहे, सिमिलर वर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या, मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, डबल डबल रिपीट ऐका. ओके, नंतर चौथा जो वर्ड आहे तो आहे नो. समजत नसेल तर लेक्चर थांबून पुन्हा ऐका, परंतु क्लिअर करून घ्या कन्सेप्ट. एकदा तुम्ही पूर्ण लेक्चर बघितलं की 5 पैकी 5 गॅरंटी देतो सुरेश वराडे तुम्हाला. ओके, नो, नोचा मिनिंग जे आहे सिमिलर त्यासाठी आहे नन, नंतर नो वन, नंतर नेवर, आणि ऑल नॉट. ओके, नो ए आर बी किंवा नन ए आर बी, नो वन ए आर बी किंवा नेवर ए आर बी किंवा ऑल नॉट ए आर बी, याला म्हणायचं काय,
सरळ सरळ नो, नो चे सिमिलर वर्ड आहे हे, नन, नो वन, नंतर नेवर, नंतर ऑल नॉट. समजतंय का? ओके. चला पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटीचा सिमिलर वर्ड जे आहे ते कोणकोणते आहे? कॅन बी अँड मे बी. घाबरून जायचं नाही कॅन बी आणि मे बी दिसलं तर, सरळ सरळ काय करायचं आहे, त्याला पॉसिबिलिटी कन्सिडर करायचं आहे, कॅन बी किंवा मे बी. नाहीतर खूप सारे विद्यार्थी काय करतात की मे बी आणि कॅन बी वर्ड दिसला की लगेच कन्फ्युज होऊन जातात. कन्फ्युज व्हायचं नाही मित्रांनो. कॅन बी आणि मे बी म्हणजे काय? पॉसिबिलिटी. सरळ सरळ सिमिलर वर्ड आहे पॉसिबिलिटीचा, म्हणजे ए. ओके, कॅन बी आणि मे बी समजला? ठीक आहे. चला नेक्स्ट टाइप आपण स्टार्ट करू. आता सिलॉकचे रूल जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सिलॉकचे रूल जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहे. मी एक्सप्लेन करणार आहे. एक्सप्लेन करत असताना तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तर बेटर. नाहीच नोट डाऊन करणं तुमच्याकडून झालं तर तुम्ही काय करायचं आहे? स्क्रीनशॉट मारून ठेवायची आहे तुमच्या जवळ. ओके. चला सिलॉकचे रूल बघा. पहिला रूल, हे जे काही रूल युनिक रूल आपण बनवलेले आहे साकार एज्युकेशन टीमने. ओके. मग आता इफ कंक्लुजन आस्क इन अ कंफर्म देन इट मस्ट बी ट्रू ऑल पॉझिटिव्ह डायग्राम फॉलो इट. आता हे रूल तुम्हाला केव्हा समजेल? जेव्हा ऍक्च्युअल क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला हे रूल समजेल. आता सध्या फक्त तुम्ही ऐकून घ्या, मी एक्सप्लेन करतो ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. जेव्हा मी ऍक्च्युअल क्वेश्चन पे सॉल्व्ह करेल तेव्हा तुम्हाला ह्या रूलचा यूज कसा करायचा, तेव्हा मी तुम्हाला अप्लाय कसा करायचा ते तुम्हाला सांगेल. तर त्यांनी सांगितलं इफ कंक्लुजन आस्क इन कंफर्म, जर कंक्लुजन तुम्हाला कंफर्म मध्ये विचारलं आहे तर देन इट मस्ट बी ट्रू ऑल पॉझिटिव्ह डायग्राम फॉलो इट. जर तुम्हाला कंक्लुजन कंफर्म मध्ये विचारलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या काही डायग्राम तुम्ही काढताय, समजा वेन डायग्राम. आता वेन डायग्राम कशी काढायची, हाऊ टू ड्रॉ वेन डायग्राम हे आपण पुढे शिकणार आहोत, परंतु सध्या समजून घ्या की ऑल पॉझिटिव्ह डायग्राम मध्ये काय करायचं आहे ते फॉलो झालं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कंक्लुजन काय करता येईल, फॉलो करता येईल. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? इफ कंक्लुजन आस्क इन कंफर्म देन इट मस्ट बी ट्रू ऑल पॉझिटिव्ह डायग्राम. कंक्लुजन जर तुम्हाला कंफर्म मध्ये विचारलं असेल तर जेवढ्या काही डायग्राम तुम्ही काढलेला आहे तेवढ्या डायग्राम मध्ये ते काय झालं पाहिजे, फॉलो झालं पाहिजे, तेव्हा ते कंक्लुजन तुम्हाला फॉलो करता येईल. हा झाला पहिला रूल. दुसरा रूल बघा. इफ कंक्लुजन आस्क इन अ पॉसिबिलिटी, जर कंक्लुजन तुम्हाला पॉसिबिलिटी मध्ये विचारला आहे, पॉसिबिलिटीचा जो काही पॉसिबिलिटी जो टाईप आहे तो आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा तो तुमचा काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. ओके. तर इफ कंक्लुजन आस्क इन अ पॉसिबिलिटी, जर कंक्लुजन पॉसिबिलिटी मध्ये विचारलं आहे then it must be true in at least one possible diagram to follow it. ओके. जर कंक्लुजन तुम्हाला पॉसिबिलिटी मध्ये विचारलं आहे मित्रांनो तर कमीत कमी एका डायग्राम मध्ये ते फॉलो झाला पाहिजे, तेव्हा तुम्ही ते कंक्लुजन फॉलो करू शकता. हा झाला सेकंड रूल. ओके. थर्ड रूल, इफ कंक्लुजन इज अ ट्रू इन अ कंफर्म देन इट मस्ट बी ट्रू इन अ पॉसिबिलिटी. कंक्लुजन जर कंफर्म मध्ये ट्रू असेल तर ते पॉसिबिलिटी मध्ये सुद्धा काय असतं, ट्रू असतं. परंतु परीक्षेमध्ये तसं विचारलं जात नाही. इफ कंक्लुजन इज अ ट्रू इन अ कंफर्म देन इट मस्ट बी ट्रू इन अ पॉसिबिलिटी. हा झाला तिसरा रूल. या रूलचा यूज कसा करायचा, अप्लाय कसा करायचा, आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला याचं वन बाय वन मी एक्सप्लेनेशन देत चालेल. सध्या रूल समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. या रूलच्या बाहेर एक सुद्धा क्वेश्चन तुम्हाला सिलॉग मध्ये विचारला जात नाही. चला फोर्थ रूल बघा. बघा. इफ वी डोंट नो द कंफर्म रिलेशन ऑफ एलिमेंट इन अ स्टेटमेंट वी नॉट फॉलो एनी कंक्लुजन अबाउट देम इट आस्क कंफर्म. ओके. जे काही स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे, सम ए आर बी, ऑल ए आर बी किंवा नो ए आर बी किंवा सम ए आर नॉट बी, याच्याबद्दल तुम्हाला कंफर्म रिलेशन माहिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला कंक्लुजन काढता येत नाही. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके. जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे तेवढीच डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यानुसारच काय करायचं आहे, तुम्हाला कंक्लुजन काढायचं आहे. स्वतःची मनाची इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करायची नाहीये. समजतंय का? जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढंच काम करायचं आहे, शिल्लक काम करायचं नाही. समजा आपल्या क्लास मधील दत्तू हा विद्यार्थी आहे. दत्तूना म्हटलं समजा त्याला करिश्मा कपूर आवडते, तर असं नाही समजायचं की त्याला ऐश्वर्या आवडत नाही किंवा त्याला कॅटरीना आवडत नाही किंवा त्याला अनुष्का शर्मा आवडत नाही.
त्याला त्या पण आवडू शकतात आणि ह्या पण आवडू शकतात. त्यामुळे स्वतःची मनाची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये टाकायचे नाही किंवा स्वतःचा गेस काढायचा नाहीये. जेवढं दिलेलं आहे तेवढंच ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यानुसार कंक्लुजन तुम्हाला काढायचं आहे. समजतंय? ओके, चला पाचवा रूल. इफ ऑल स्टेटमेंट आर पॉझिटिव्ह देन निगेटिव्ह कन्फर्म कंक्लुजन विल नॉट फॉलो. त्यांनी सांगितलं सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल आणि तुम्हाला कंक्लुजन कन्फर्म निगेटिव्ह विचारलेलं असेल तर निगेटिव्ह कन्फर्म कंक्लुजन कधीच फॉलो होत नाही. हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला जे सांगतो ते लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन काय होतात? फॉलो होतात. जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल आणि कंक्लुजन तुम्हाला निगेटिव्ह विचारला असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन कधीच फॉलो करायचं नाही. हे लक्षात ठेवा. ओके. नंतर निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर निगेटिव्ह स्टेटमेंट काय होतात? फॉलो होतात. आणि निगेटिव्ह स्टेटमेंट असेल आणि पॉझिटिव्ह कंक्लुजन तुम्हाला विचारलं तर पॉझिटिव्ह कंक्लुजन कधीच फॉलो होत नाही. एक फंडा लक्षात ठेवा मित्रांनो. पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करू नका आणि निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन फॉलो करू नका. ओके. पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन कधीच फॉलो करायचं नाहीये आणि निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन कधीच फॉलो करायचं नाहीये. हा झाला पाचवा रूल. ओके. नंतर सहावा रूल. इफ ऑल स्टेटमेंट आर पॉझिटिव्ह देन पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी कंक्लुजन ऑलवेज फॉलो. त्यांनी काय म्हणतो सहावा रूल बघा की सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, समजा ऑल ARB, सम ARB, ऑल ARC, ओके, अशा टाईपचे स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्हाला कंक्लुजन जे आहे ते पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारला असेल तर ते नेहमी फॉलो करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी कंक्लुजन काय असतं? ऑलवेज फॉलो असतं. ऑलवेज फॉलो. ओके. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी कंक्लुजन आहे तर ते ऑलवेज फॉलो असतं. हे लक्षात ठेवायचंय. हा 6th रूल तुम्हाला सांगतोय. आणि 7वा रूल जो आहे, रिस्टेटमेंट विल नॉट फॉलो इन एनी केस. ओके. रिस्टेटमेंट म्हणजे काय? समजा तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे सम ARB आणि कंक्लुजन सुद्धा तुम्हाला विचारलं सम ARB तर ते कधीच कंक्लुजन फॉलो नसतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे स्टेटमेंट मध्ये जे दिलेले काही लेटर आहे किंवा एलिमेंट आहे जशाच तसे जर कंक्लुजन मध्ये आले तर ते कधीच फॉलो होत नाही. म्हणजे स्टेटमेंट दिलं तुम्हाला सम ARB आणि कंक्लुजन सुद्धा दिलं सम ARB तर ते फॉलो होत नाही. ते काय असतं? लॉजिकली रॉंग असतं. हे झाले तुमचे सिलॉकचे रूल्स. आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे? स्टेटमेंट म्हणजे काय, कंक्लुजन म्हणजे काय, नंतर सिलॉकचे कीवर्ड, नंतर सिलॉकचे रूल्स, हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. चला नेक्स्ट टाइप. आता आयदर ऑरचा रूल आपण बघणार आहोत. ओके. आयदर ऑरचा रूल 5 पैकी एक क्वेश्चन आयदर ऑर रूल वर येणार म्हणजे येणार परीक्षेला. आयदर ऑरच्या केसमध्ये एका मार्काला 100% याच्यावर क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. मी लिहून देतो तुम्हाला 100च्या बॉन्डवर. ओके. तर इथे आयदर ऑरचा रूल काय सांगतो बघा. आयदर ऑरचा रूल जो आहे तो बघा. त्यांनी आता स्टेटमेंट जे आहे त्यामध्ये सांगितलं की पहिला रूल, बोथ द एलिमेंट अप टू गिवन कंक्लुजन मस्ट बी सेम. ओके. जे काही कंक्लुजन असतात पहिलं किंवा दुसरं त्यामध्ये जे इलेमेंट आलेलं असतात ते इलेमेंट तुम्हाला काय पाहिजे? सेम पाहिजे. ओके. समजा सम ARB आहे आणि खाली सुद्धा जे दुसरं कंक्लुजन दिलेलं आहे तिथं सुद्धा तुम्हाला A आणि B पाहिजे. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा तुमचा हा जो काही टाइप आहे तो क्लिअर मी करून देईल. ओके. नंतर दुसरा रूल काय म्हणतो बघा. वन कंक्लुजन शुड बी पॉझिटिव्ह वेअर ॲज अनदर मस्ट बी निगेटिव्ह. ओके. दुसरा रूल काय म्हणतो की एक कंक्लुजन पॉझिटिव्ह पाहिजे आणि दुसरं कंक्लुजन जे आहे ते काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. ओके. एक कंक्लुजन पॉझिटिव्ह पाहिजे आणि दुसरं कंक्लुजन जे आहे ते काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. ओके. तेव्हाच तुम्ही आयदर ऑर कंक्लुजन फॉलो करू शकता. तिसरा रूल काय म्हणतो बघा. बोथ द कंक्लुजन मस्ट बी रॉंग इंडिव्हिज्युअली. ओके. जे दिलेले कंक्लुजन आहे फर्स्ट आणि सेकंड ते इंडिव्हिज्युअली काय पाहिजे? रॉंग पाहिजे. पहिलं पण आणि दुसरं पण. पहिलं परफेक्ट फॉलो नाही झालं पाहिजे आणि दुसरं परफेक्ट फॉलो नाही झालं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही इंडिव्हिज्युअली काय पाहिजे? रॉंग पाहिजे. तेव्हाच आन्सर काय देऊ शकतो आपण? आयदर ऑर. म्हणजे या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. पहिला रूल, दुसरा रूल आणि तिसरा रूल
तेव्हाच तुम्ही काय करू शकता, आयदर ऑर आन्सर देऊ शकता. क्लिअर आहे? तर मग इथे मी तुम्हाला आता आयदर ऑर चे कंक्लुजन सांगेल. सम ए आर बी आणि नो ए आर बी असं जर कंक्लुजन आलेलं असेल आणि पहिलं परफेक्ट फॉलो होत नाही, दुसरं परफेक्ट फॉलो होत नाही इंडिव्हिज्युअली, तेव्हा आन्सर काय असतं, सरळ सरळ आयदर ऑर. ओके, डोळे लावून आयदर ऑर ऑप्शनवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके, पहिलं परफेक्ट फॉलो होत नाही, दुसरं परफेक्ट फॉलो होत नाही, एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट, एक पॉझिटिव्ह कंक्लुजन आहे, दुसरं निगेटिव्ह कंक्लुजन आहे, इंडिव्हिज्युअली दोन्ही फॉलो होत नाही, अशा वेळेस सरळ सरळ आन्सर काय असतं, आयदर ऑर. क्लिअर आहे? ओके, सर्वांना समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढे चालतो. चला आता बघा, इथे मी ब्लँक पीपीटी ठेवलेली आहे. आता डायग्राम कशी ड्रॉ करायची आहे हे मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता तुम्हाला स्टेटमेंट दिलं, समजा पहिलं स्टेटमेंट आहे सम ए आर बी. ओके, सम ए आर बी दिलेलं आहे. तर याची डायग्राम कशी ड्रॉ करायची बघा, सम ए आर बी, काही ए काय आहे, बी आहे, काही ए काय आहे, बी आहे. मग याच्यावर कोणकोणते कंक्लुजन फॉलो होतात ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. ओके, परंतु डायग्राम कशी ड्रॉ करायची या डायग्राम या पीपीटी द्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर पुढचं स्टेटमेंट दिलंय तुम्हाला, समजा सेकंड ऑल ए आर बी, ऑल ए आर बी दिलेलं आहे. तर याची डायग्राम कशी तुम्ही ड्रॉ करणार मित्रांनो, सर्व ए बी आहे, सगळे ए काय झालेले आहे, बी झालेले आहे, ऑल ए आर बी. नंतर थर्ड स्टेटमेंट नो ए आर बी, नो ए आर बी म्हणजे ए आणि बी. ओके, नो ए आर बी, ए आणि बी चा जे काही संबंध आहे तो पॉझिटिव्ह संबंध नाहीये, निगेटिव्ह संबंध यांचं रिलेशन येऊ शकतं. ओके, म्हणजे नो ए आर बी सरळ सरळ काय करायचंय, यांच्यामध्ये तुम्हाला क्रॉस करायचं आहे. म्हणजे ए च आणि बी च पॉझिटिव्ह रिलेशन येणार नाहीये, परंतु निगेटिव्ह रिलेशन जे आहे ते येऊ शकतं. ओके, तर मग सम ए आर बी डायग्राम कशी ड्रॉ करायची, काही ए जे आहे ते बी आहे, नंतर ऑल ए आर बी, ऑल ए आर बी, ए जो आहे तो काय, सगळे ए जे आहे ते काय झाले, बी झाले. नंतर नो ए आर बी म्हणजे ए जे आहे ते बी सोबत मिक्स होणार नाही, ए वेगळा बी सुद्धा डिफरंट. ओके, मग नो ए आर बी म्हणजे काय, ए आणि बी च जे आहे ते पॉझिटिव्ह रिलेशन येणार नाहीये, म्हणून मी काय केलं, यांच्यामध्ये क्रॉस केलं. नो ए आर बी म्हणजे ए हे जे आहे ते बी नाहीये. ओके, परंतु निगेटिव्ह कंक्लुजन यांच्यामध्ये आपण काढू शकतो. या तीन डायग्रामवर किंवा या तीन स्टेटमेंटवरच हा टॉपिक पूर्ण आधारित आहे विद्यार्थी मित्रांनो. समजलं डायग्राम कशी काढायची आहे ते. ओके, सम ए आर बी, ऑल ए आर बी, नो ए आर बी, या डायग्राम तुमच्या समोर आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पुढे, आता पुढे स्टेटमेंट दिलेलं आहे सम ए आर बी, जे आपण अगोदर घेतलेलं आहे तेच स्टेटमेंट आहे, परंतु ती डायग्राम काढल्यानंतर कोणकोणते कंक्लुजन आपण काढू शकतो हे आपल्याला आता शिकायचं आहे. बघा, सम ए आर बी, सम ए आर बी, बघा सम ए आर बी स्टेटमेंट दिलंय तुम्हाला. आता मी इकडे काढतो डायग्राम, सम ए आर बी, काही ए काय झालेले आहे, बी झालेले आहे, काही ए बी झाले, म्हणजे ऑब्विसली आपल्याला असं म्हणता येईल की काही बी सुद्धा काय झाले, ए झाले. परंतु काही काही लोक काय सांगतात, काही लोक किंवा मी सुद्धा सांगतोय ऑल ए आर बी ही झाली पॉसिबल डायग्राम. पॉसिबल डायग्राम म्हणजे काय, इथे बघा, म्हणजे सम ए आर बी म्हणजे काय, जेव्हा ऑल ए आर बी असेल तर सम ए आर बी हे काय असणार आहे, फॉलोच असणार आहे. इथून जो काही डॉट चालू होणार आहे त्यापर्यंत इथपर्यंत जो आहे तो बी चा पार्ट असणार आहे. त्यामुळे सम ए आर बी हे काय असणार आहे, इथे फॉलो असणार आहे. परंतु आपली परफेक्ट डायग्राम जी आहे ती कोणती आहे, ही आहे सम ए आर
बी. ओके, याच्यानुसारच आपल्याला काय करायचं हे कंक्लुजन काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर मग कोणकोणते कंक्लुजन याच्यावरून आपण काढू शकतो बघा. मी तुम्हाला सांगितलं रिस्टेटमेंट कंक्लुजन मध्ये कधीच येत नाही, म्हणजे सम ए आर बी हे तुम्हाला कंक्लुजन मध्ये कधीच दिसणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके, जे स्टेटमेंट आहे ते कंक्लुजन मध्ये आलं तर त्याला काय करायचं आहे, रॉंग करायचं आहे. मग आता सम ए आर बी तुमच्या समोर आहे, सम ए आर बी काही ए चा पार्ट बी आहे, म्हणजे मला असं म्हणता येईल का काही बी चा पार्ट जो आहे तो काय ए आहे, म्हणजे सम बी आर ए मी असं म्हणू शकतो या डायग्रामवर. काही बी जे आहे ते ए आहे. मग काही विद्यार्थी म्हणतील की सम ए आर बी सुद्धा आहे, ते सुद्धा कंक्लुजन घ्या, परंतु मी तुम्हाला सांगतो रिपीट की जे स्टेटमेंट मध्ये आलेलं आहे ते कंक्लुजन मध्ये कधीच रिपीट येत नाही. क्लिअर आहे? ओके, चला नेक्स्ट कंक्लुजन. सम ए आर नॉट बी, या टाईपचे जे काही ए आहे, या साइडचे जे काही ए आहे ते बी नसण्याची पॉसिबिलिटी आहे. मग तुम्ही म्हणाले इथे ए आले, ओके, त्यासोबत बी सोबत गेलेले आहे, मग ते बी होऊ शकत नाही का? मी शक्यता ग्रहित धरतोय, इथे परफेक्ट नाहीये. ओके, परफेक्ट जर म्हणलं तर हे फॉलो होणार नाहीये, परंतु पॉसिबिलिटी हा वर्ड आलेला आहे, त्यामुळे सम ए आर नॉट बी इज अ पॉसिबिलिटी. या साइडचे ए जे आहे, या साइडचे ए जे आहे ते बी नसण्याची शक्यता आहे, बी नसण्याची शक्यता आहे. जर इथून इथपर्यंत हा जो वर्ड काढून टाकला समजा मी पॉसिबिलिटी, तर मी कंफर्म मध्ये फॉलो करू शकत नाही, परंतु पॉसिबिलिटी हा वर्ड आलेला आहे, त्यामुळे मला हे कंक्लुजन काय करावं लागेल, फॉलो करावे लागेल. म्हणजे सम ए आर नॉट बी इज अ पॉसिबिलिटी, हे काय असेल, कंक्लुजन ट्रू असेल. बघा, हे जे काय आहे या साइडचे ए जे आहे ते बी नसण्याची शक्यता आहे. नंतर ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी, सर्व ए हे बी होण्याची शक्यता आहे. परफेक्ट आहे का? नाही. कंफर्म मध्ये आहे का? नाही, परंतु शक्यता आहे. मी तुम्हाला रूल लिहून दिला की सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी तुम्हाला विचारली असेल तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करायची आहे, तुम्हाला फॉलो करायची आहे. तर मग इथे स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारली आहे, तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय असते, फॉलो असते विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्ही म्हणाल तर इथे सम ए आर बी दिसतं, ऑल ए आर बी तर दिसत नाहीये तरी सुद्धा पॉसिबिलिटी जी आहे ती काय करावं लागेल, तुम्हाला फॉलो करावी लागेल. ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी, हे कंक्लुजन तुमचं काय असेल, ट्रू असेल. ओके, स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारली असेल तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करायची, तुम्हाला फॉलो करायची आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट, नंतर इथे मी या डायग्राम वरून सम बी, या साइडचे बी जे आहे, सम बी आर नॉट ए इज अ पॉसिबिलिटी, या साइडचे बी जे आहे ते ए नसण्याची शक्यता आहे. सम बी आर नॉट ए इज अ पॉसिबिलिटी, सम बी आर नॉट ए इज अ पॉसिबिलिटी. राईट साइडचे जे काही बी आहे, समजा या साइडचे बी जे आहे ते ए नसण्याची शक्यता आहे मित्रांनो. परफेक्ट आहे का? नाही. जर हा पॉसिबिलिटी हा वर्ड काढून टाकला तुम्ही तर बी जे आहे सम बी आर नॉट ए हे कन्फर्म कंक्लुजन आपण फॉलो करू शकत नाही. पॉसिबिलिटी हा वर्ड आलेला आहे, त्यामुळे मला हे कंक्लुजन काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल. असण्याची पण पॉसिबिलिटी आहे आणि नसण्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. सम बी आर नॉट ए, काही बी जे आहे ए नसण्याची शक्यता आहे. नंतर ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी, याच्यावरून मी असं पण कंक्लुजन काढू शकतो की सर्व बी जे आहे, हे सर्व बी जे आहे ते ए होण्याची काय शक्यता आहे. सर्व ए जे आहे ते बी होण्याची काय आहे, शक्यता आहे. ओके, म्हणजे सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारली असेल तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करावं लागते, फॉलो करावी लागते. रूल्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहे सुरुवातीला, ते रूल्स एकदा पुन्हा रिपीट बघा, तेव्हा तुम्हाला ही आयडिया जी आहे ती काय होईल, क्लिअर होईल. म्हणजे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह कंक्लुजन विचारलं असेल तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय असते, फॉलो असते. म्हणजे पाचवं सुद्धा स्टेटमेंट कंक्लुजन जे आहे तुमचं काय असेल, फॉलो असेल मित्रांनो. ओके, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन जे आहे ते फॉलो होतात, परंतु स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह कंक्लुजन तुम्हाला विचारलं असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो होणार नाही. बघा, मग स्टेटमेंट काय आहे, पॉझिटिव्ह, आणि कंक्लुजन काय दिलेलं आहे तुम्हाला खाली, निगेटिव्ह. बघा, स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, सम ए आर बी, ऑल ए आर बी, ऑल सी आर बी असे असेल, आणि कंक्लुजन दिलेले समजा तुम्हाला नो बी आर ए, नंतर नो ए आर बी,
नंतर सम ए आर नॉट बी, सम बी आर नॉट ए या डायग्राम मध्ये फॉलो होणार नाही. तर समजतंय का? स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि कंक्लुजन तुम्हाला निगेटिव्ह विचारलेले आहे. अशा टाईपचे कंक्लुजन कधीच फॉलो होणार नाही. कॅन नॉट फॉलो कंक्लुजन हे आहे. नो बी आर ए, नो ए आर बी, सम ए आर नॉट बी, सम बी आर नॉट ए. स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि कंक्लुजन निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचे नाही. निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचे नाही. क्लिअर आहे? चला नेक्स्ट स्टेटमेंट. पुढील स्टेटमेंट बघा तुमच्या समोर आहे. नो ए आर बी स्टेटमेंट आहे. नो ए आर बी. ओके, मग याची डायग्राम मी तुम्हाला काढून दिली होती अगोदर. आता बघा कशी काढायची डायग्राम. नो ए आर बी, ए आणि बी यांच्यामध्ये पॉझिटिव्ह रिलेशन येऊ शकत नाही, परंतु निगेटिव्ह कंक्लुजन यांच्यामध्ये फॉलो होऊ शकतं. क्लिअर आहे? चला, नो ए आर बी, ए आणि बी च यांचं पॉझिटिव्ह कंक्लुजन पॉझिटिव्ह रिलेशन इस्टॅब्लिश होणार नाहीये, परंतु निगेटिव्ह रिलेशन इस्टॅब्लिश होऊ शकतं. ओके, तर मग याच्यावर कोणकोणते कंक्लुजन फॉलो होऊ शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो. आता नो ए आर बी म्हटल्यानंतर नो बी आर ए मी असं म्हणू शकतो. नो बी आर ए हे कंक्लुजन मी फॉलो करू शकतो. मग तुम्ही म्हणाल नो ए आर बी का नाही घेतलं? मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो विद्यार्थी मित्रांनो, काय की स्टेटमेंट जे आहे ते रिपीट कंक्लुजन मध्ये कधीच येत नाही. चला पुढे. नंतर नो ए आर बी आहे. पुन्हा दुसरा कंक्लुजन असं याच्यावर निघू शकतं की सम ए आर नॉट बी. ऑल ए आर बी नाहीये तर सम ए आर नॉट बी हे सुद्धा नसेल. ओके, एचा बी सोबत रिलेशनच नाहीये निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर सम ए आर नॉट बी हे सुद्धा काय असेल? फॉलो असेल. म्हणजे बघा, ऑल ए आर बी जेव्हा तुम्ही घेता, ऑल ए आर बी जेव्हा तुम्ही घेता, तर तुम्हाला अशा वेळेस जेव्हा कंक्लुजन विचारलं जातं सम ए आर बी आणि सम बी आर ए, तुम्ही काय करता? कंपम फॉलो करता. बरोबर आहे की नाही? ओके, मग इथे सुद्धा तसंच आहे. आता इथे सम बी आर ए आहे आणि सम ए आर बी आहे. बरोबर आहे? तर मग इथे सुद्धा तसंच आहे की नो ए आर बी आहे तर सम ए आर नॉट बी हे सुद्धा काय असेल? परफेक्ट फॉलो असेल. ओके, मग इथे ऑल ए आर बी आहे तर सम ए आर बी फॉलो होतं, नंतर सम बी आर ए फॉलो होतं या डायग्राम मध्ये. मग इथे सुद्धा सम ए आर नॉट बी काय असेल? फॉलो असेल. आणि सम बी आर नॉट ए, सम बी आर नॉट ए हे सुद्धा काय असेल? फॉलो असेल. जर सगळेच नाहीये तर सम सुद्धा नाहीये. क्लिअर आहे? सगळेच नाहीये तर सम सुद्धा नाहीये आणि ऑल आहे तर सम सुद्धा आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, सगळेच नाहीये तर सम सुद्धा नाहीये आणि ऑल आहे तर सम सुद्धा आहे. ओके, म्हणजे नो ए बी आर ए आहे तर सम ए आर नॉट बी सुद्धा फॉलो होईल आणि सम बी आर नॉट ए सुद्धा फॉलो होईल. ओके, तर सम ए आर नॉट बी काय असेल? फॉलो असेल. सम बी आर नॉट ए सुद्धा काय असेल? फॉलो असेल. आपली ही डायग्राम आहे नो ए आर बी. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचं नाहीये आणि स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचं नाहीये. मग या ठिकाणी आता स्टेटमेंट निगेटिव्ह आहे आणि हे कंक्लुजन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. ऑल बी आर ए, नंतर ऑल ए आर बी, सम ए आर बी, नंतर सम बी आर ए. हे जे काही स्टेटमेंट आहे, हे जे काही कंक्लुजन आहे हे पॉझिटिव्ह झाले आणि आपलं स्टेटमेंट जे आहे ते काय झालं? निगेटिव्ह झालं आहे. त्यामुळे निगेटिव्ह स्टेटमेंट असताना पॉझिटिव्ह कंक्लुजन आपल्याला फॉलो करता येत नाही. त्यापैकी मग इथे कांट फॉलो मध्ये कोणतं येईल? ऑल बी आर ए, नंतर ऑल ए आर बी, सम ए आर बी आणि सम बी आर ए. ओके, हे कधीच फॉलो होणार नाही जेव्हा निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तेव्हा. ओके, निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन कधीच फॉलो करायचं नाही. ओके, चला नेक्स्ट स्टेटमेंट बघा. ऑल ए आर बी, सर्व ए जे आहे ते काय आहे? बी आहे. म्हणजे तुम्ही डायग्राम अशी काढणार विद्यार्थी मित्रांनो, ऑल ए आर बी. एकदम सोपा टॉपिक आहे, एकदम सोपा. 2 मिनिटात 5 पैकी 5 मार्क्स घेण्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, परंतु त्यासाठी शेवटपर्यंत लेक्चर तुम्हाला बघावं लागेल. ओके, आणि लेक्चर बघितल्यानंतर आवडल्यास काय करायचंय? लाईक करायचंय, शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो.
नुसतं चोरावानी लेक्चर बघायचं नाहीये, काहीतरी त्याच्यावर कमेंट करा, प्रतिक्रिया करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचा. ओके, हा जो काही फ्री मध्ये जो काही प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलेला आहे तुमच्यासाठी, तर आणि नाशिक मधील जे काही विद्यार्थी असेल किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे जे काही प्लॅटफॉर्म फ्री मध्ये उपलब्ध करून द्या. ओके, कंजूशी नका करू शेअर करण्यामध्ये, लाईक करण्यामध्ये आणि कमेंट करण्यामध्ये. ओके, चला आपल्या पॉइंटवर येऊ. ओके, ऑल ए आर बी, ऑल ए आर बी. ओके, ऑल ए आर बी, सर्व एज आहे ते काय आहे? बी आहे. सर्व एज आहे ते काय आहे? बी आहे. ओके, ही डायग्राम तुमची क्रिएट झालेली आहे. मग यावर तुम्ही कोणकोणते कन्क्लुजन काढू शकता विद्यार्थी मित्रांनो? बघा, ऑल ए आर बी म्हटल्यानंतर ऑलरेडी सम ए आर बी आहे आणि सम बी आर ए आहे. इथे ए पण प्रेझेंट आहे आणि बी सुद्धा प्रेझेंट आहे. या डायग्राम मध्ये ए पण प्रेझेंट आहे आणि बी सुद्धा प्रेझेंट आहे. मग तुम्ही असं कन्क्लुजन काढू शकता की सम बी आर ए, इथे बी पण आहे, सम बी आर ए असं पण म्हणू शकता तुम्ही. इथे बी पण आहे आणि ए सुद्धा आहे. सम बी आर ए, कंपम कंक्लुजन फॉलो होईल. सम बी आर ए. नंतर सम ए आर बी, काही ए जे आहे ते बी सुद्धा आहे. या ठिकाणी ए आणि बी काय झालेले आहे? मिक्स झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सम ए आर बी काय होईल? फॉलो होईल, कंपम फॉलो होईल. नंतर ऑल बी आर ए इज अ पॉझिटिव्ह. बघा, जेव्हा स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचारले असेल तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला काय करायचे आहे? डोळे लावून फॉलो करायचे आहे. म्हणजे ऑल बी आर ए इज अ पॉझिटिव्ह, सर्व बी जे आहे ते काय होईल? ए होतील. म्हणजे थर्ड कंक्लुजन सुद्धा काय असेल? फॉलो असेल विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? समजतंय सर्वांना? समजत नसेल तर कमेंट करा. आणि आपला जो काही साखर एज्युकेशनचा ऑनलाईनचा ग्रुप आहे लेक्चरचा, त्याच्यात काय आहे? सरळ सरळ विचारा. आज नाही समजलं तर उद्या लाईव्ह लेक्चर मध्ये मला विचारा. ठीक आहे. नंतर सम, आता पुढचं, हा जो काही सम बी चा पार्ट जो आहे, ओके, हा बी चा जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ए च्या बाहेरचा बी चा पार्ट जो आहे तो ए नसण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. ओके, सम बी आर नॉट ए, काही बी जे आहे ते ए नसण्याची शक्यता आहे. बाहेरचा पार्ट जो आहे तो ए नसण्याची पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. परफेक्ट आहे का? नाही. ओके, पॉसिबिलिटी आहे. म्हणून चौथा सुद्धा कंक्लुजन काय असेल? फॉलो असेल. हा जो बाहेरचा बी चा पार्ट जो आहे तो ए नसण्याची काय आहे? शक्यता आहे. जर पॉझिटिव्ह आवड नसता लावला इथे तर मी कंक्लुजन परफेक्ट फॉलो केलं नसतं. हे परफेक्ट मध्ये फॉलो होत नाही, हे काय होतं? फक्त ओनली पॉझिटिव्ह मध्ये फॉलो होतं. म्हणून इथे फोर्थ कंक्लुजन सुद्धा काय असेल? कंफर्म फॉलो, पॉझिटिव्ह मध्ये फॉलो असेल. ओके, स्टेटमेंट काय विद्यार्थी मित्रांनो? आपलं पॉझिटिव्ह. स्टेटमेंट काय विद्यार्थी मित्रांनो? आपलं पॉझिटिव्ह. ऑल ए आर बी. ओके, ऑल ए आर बी आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे, स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचं नाही आणि स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचं नाही. मग इथे स्टेटमेंट काय आहे? पॉझिटिव्ह, ऑल ए आर बी, आणि कंक्लुजन काय आहे? निगेटिव्ह. मग ए नो बी आर ए, नंतर नो ए आर बी, सम ए आर नॉट बी, सम बी आर नॉट ए, अशा टाईपचे कंक्लुजन जेव्हा विचारलं जाईल तेव्हा ते कंपम मध्ये कधीच फॉलो करायचे नाही. जेव्हा ऑल ए आर बी असेल, सम ए आर बी असेल आणि कंक्लुजन दिलेलं असेल तुम्हाला नो, नॉट, नायदर, नॉरच्या या टाईपचे, तर ह्या टाईपचे कंक्लुजन कधीच फॉलो करायचे नाही. ओके, हे लिहून घ्या नोटबुकवर. स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करू नका आणि स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कंक्लुजन फॉलो करू नका. क्लिअर आहे? चला नेक्स्ट, सर्वात कन्फ्युजिंग पार्ट आहे. खूप सारे विद्यार्थ्यांचे 5 पैकी 4 मार्क्स येतात, परंतु सर आमचं आयदर ऑरचं टाईपचा जो क्वेश्चन आहे तो खूप वेळेस रॉंग होतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो हा. खूप सारे विद्यार्थी मेसेज करतात की आयदर ऑरचा प्रॉब्लेम जो आहे तो कधीच बरोबर येत नाही. 5 पैकी 4 क्वेश्चन बरोबर येतात, परंतु आयदर ऑरचा क्वेश्चन जो आहे तो बरोबर येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून इथून पुढे तुम्ही 5 पैकी 5 मार्क्स लॉग मध्ये घेणार. आता आयदर ऑर सुद्धा तुम्ही एकदम करेक्ट सॉल्व करणार. बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? काळजीपूर्वक लेक्चर बघायचं आहे. बघा, आयदर ऑरचा रूल,
समजा तुम्हाला दिलेलं आहे स्टेटमेंट सम ए आर बी नंतर सम बी आर सी. ओके, सम ए आर बी दिलेला आहे आणि सम बी आर सी दिलेला आहे. तर डायग्राम अशी काढणार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, काही ए काय आहे बी आहे आणि काही बी जे आहे काय आहे सी आहे. काही ए जे आहे ते बी आहे आणि काही बी जे आहे ते काय आहे सी आहे. यानंतर तुम्हाला आयदर ऑर मध्ये प्रॉब्लेम राहणार नाही. तुम्हाला 100% गॅरंटी देतो मी. ओके, आता फक्त मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, आता आता तुम्हाला कंक्लुजन असं विचारलं जाईल सम ए आर सी आणि नो ए आर सी. ओके, नंतर पुन्हा असं विचारलं जाईल तुम्हाला सम ए आर सी आणि सम ए आर नॉट सी. नंतर असं विचारलं जाईल तुम्हाला ऑल ए आर सी आणि सम ए आर नॉट सी. ओके, मग असे जर कंक्लुजन तुम्हाला विचारलेले असतील तर मी तुम्हाला अगोदर रूल लिहून देताना सांगितलं होतं आयदर ऑरच्या बाबतीत. काय सांगितलं होतं की पहिलं कंक्लुजन परफेक्ट फॉलो नाही झालं पाहिजे, दुसरं कंक्लुजन परफेक्ट फॉलो नाही झालं पाहिजे, दोन्ही इंडिव्हिज्युअली रॉंग पाहिजे आणि एक पॉझिटिव्ह कंक्लुजन पाहिजे आणि एक निगेटिव्ह कंक्लुजन पाहिजे. अशा वेळेस आन्सर काय असतं आयदर ऑर. मी तुम्हाला 3 कॉम्प्लिमेंटरी पेअर जे आहे त्या आयदर ऑरच्या लिहून देत आहे. समोर तुम्हाला दिसतंय बघा. तर असं जेव्हा स्टेटमेंट असेल आणि अशा जेव्हा कंक्लुजन असेल, समजा कॉम्प्लिमेंटरी पेअर असेल कंक्लुजनच्या, सम ए आर सी दिलेला आहे आणि नो ए आर सी दिलेला आहे, अशा वेळेस आन्सर काय असतं आयदर ऑर. परंतु जे दिलेले एलिमेंट आहे ए सी ते तुम्हाला काय पाहिजे सेम पाहिजे आणि एक स्टेटमेंट एक कंक्लुजन जे आहे तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे आणि दुसरं निगेटिव्ह पाहिजे, दोन्ही इंडिव्हिज्युअली रॉंग पाहिजे. अशा वेळेस आन्सर काय असतं सरळ सरळ आयदर ऑर. मग इथे सम ए आर सी आणि नो ए आर सी काय असेल आयदर ऑर. नंतर पुन्हा दुसरी कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे ऑल ए आर सी आणि सम ए आर नॉट सी. ही सुद्धा काय असेल या डायग्रामवर आयदर ऑर असेल. ही सुद्धा दुसरी कॉम्प्लिमेंटरी पेअर झाली विद्यार्थी मित्रांनो. नंतर तिसरी कॉम्प्लिमेंटरी पेअर तुम्हाला दिलेली आहे, ही पहिली कॉम्प्लिमेंटरी पेअर, नंतर सेकंड कॉम्प्लिमेंटरी पेअर, नंतर थर्ड कॉम्प्लिमेंटरी पेअर. ओके, नंतर सम ए आर नॉट सी आणि सम ए आर सी. ओके, परंतु यावेळेस जेव्हा तुम्ही आयदर ऑर फॉलो करता सम ए आर नॉट सी आणि सम ए आर सी, हे जे काही एलिमेंट आहे ए आणि सी हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट जे आहे हे सेम पाहिजे, त्यांची प्लेस जी आहे ती चेंज झाली नाही पाहिजे. तेव्हाच तुम्ही यावेळेस काय करू शकता आयदर ऑर फॉलो करू शकता. क्लिअर आहे? लक्ष द्या की सम ए आर नॉट सी आणि सम ए आर सी आहे. अशा वेळेस जे काही एलिमेंट आहे ए आणि सी ज्या सिक्वेन्सनं पहिल्या कंक्लुजन मध्ये आलेला आहे त्याच सिक्वेन्सनं दुसऱ्या कंक्लुजन मध्ये पाहिजे, तेव्हाच तुम्ही काय करू शकता आयदर ऑर फॉलो करू शकता. जर समजा इथे सम ए आर सी आलेला आहे आणि इथे सम सी आर ए दिलेलं आहे तुम्हाला, तर अशा वेळेस तुम्हाला या केस मध्ये आयदर ऑर फॉलो करता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. ओके, सम ए आर नॉट सी आणि सम ए आर सी हे एलिमेंट सेम सिक्वेन्स आलेले आहे पहिल्या पण कंक्लुजन मध्ये आणि दुसऱ्या कंक्लुजन मध्ये, तेव्हा तुम्हाला आयदर ऑर फॉलो करता येईल या केस मध्ये. परंतु जर एलिमेंटची सिक्वेन्स चेंज झालेली आहे आणि एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आलेला आहे या केस मध्ये, तर तुम्हाला इथे आयदर ऑर फॉलो करता येणार नाही. म्हणजे सी च्या ऐवजी ए झालं आणि ए च्या ऐवजी सी झालं तर इथे तुम्हाला आयदर ऑर फॉलो करता येणार नाही. आणि यासाठी एक्सेप्शनल केस ज्या आहे, समजा यामध्ये ऑल ए आर सी आणि नो ए आर सी हे जे काही कंक्लुजन आलं, समजा अशा टाइपची डायग्राम तुमची बनली तेव्हा, तर ऑल ए आर सी आणि नो ए आर सी यावेळेस आयदर ऑर फॉलो करू नका. कांट फॉलो, हे कधीच फॉलो होणार नाही. ओके, अशा वेळेस आयदर ऑर फॉलो करू नका. अशा वेळेस आयदर ऑर फॉलो होणार नाही. ही एक्सेप्शनल केस आहे आयदर ऑरची. ऑल ए आर सी आणि नो ए आर सी आलेलं असेल तर या ठिकाणी आयदर ऑर फॉलो होत नाही. आयदर ऑर केव्हा केव्हा फॉलो होतं मित्रांनो, की सम ए आर सी दिलेला आहे आणि नो ए आर सी दिलेला आहे, नंतर ऑल ए आर सी दिलेला आहे
आणि सम ए आर नॉट सी दिलेला आहे, नंतर सम ए आर नॉट सी दिलेला आहे आणि सम ए आर सी दिलेला आहे. या झाल्या कॉम्प्लिमेंटरी पेअर. ओके, आयदर ऑरच्या. आणि जी काही मग पुन्हा सम ए आर नॉट सी आणि सम ए आर सी दिलेला आहे. ओके, आता इथे जर समजा हे जे काही इलेमेंट आहे ए आणि सी जे इलेमेंट आहे हे जर चेंज झाले, समजा पहिल्या स्टेटमेंटमध्ये पहिल्या कंक्लुजन मध्ये समजा ए आणि सी सम ए आर नॉट सी दिलेलं आहे आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये दुसऱ्या कंक्लुजन मध्ये दिलेलं आहे सम सी आर ए, तर अशा वेळेस या ठिकाणी या केसमध्ये आयदर ऑर फॉलो करू नका. क्लिअर आहे? तर आयदर ऑरची जी काही कन्सेप्ट आहे जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली व्यवस्थित तर पाच पैकी जो एक मार्क जो येतो आयदर ऑरचा हा तुमचा कधीच चुकणार नाही, ही गॅरंटी देतो मी तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट. आता इथून पुढे जे काही आहे आतापर्यंत जे काही लेक्चर आपलं झालं, हे लेक्चर जे होतं आपण बेसिक सिलॉग काय असतं, कन्सेप्ट काय असते, नंतर रूल्स काय असतो, नंतर डायग्राम कशी ड्रॉ करायची आहे, नंतर आयदर ऑरचा रूल काय आहे, हे सगळं इथपर्यंत मी काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टीचा यूज कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो, हा ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मी तुम्हाला एक्सप्लेन करत चालेल. ओके, त्याकरता काळजीपूर्वक लेक्चर बघायचं आहे. ओके, अटेन्शन देऊन. ओके, चला तर मग आपण क्वेश्चनला सुरुवात करू. सम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ सिलॉग. ओके, आता पहिलं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे सम म्युझिक इज अ स्वीट. ओके, डायग्राम काढायची आहे. सम म्युझिक इज अ स्वीट. ओके, म्युझिकचं मी काय केलं एम घेतलं आणि स्वीटचं काय केलंय यस घेतलं. पूर्ण वर्ड राईट करत बसायचा नाही. नंतर नो स्वीट इज अ टेस्टी. स्वीटचं आणि टेस्टीचं रिलेशन नाही. ओके, नंतर ऑल टेस्टी इज अ मँगो. सर्व टेस्टी जे आहे ते काय आहे मँगो आहे. ओके, सर्व टेस्टी काय आहे मँगो आहे. तर मग ही बनली तुमची डायग्राम विद्यार्थी मित्रांनो. तर ही बनली तुमची डायग्राम. आता याच्यावर कंक्लुजन दिलंय तुम्हाला सम मँगो आर नॉट स्वीट. सम मँगो आर नॉट स्वीट. बघा, सम मँगो आर नॉट स्वीट. मी तुम्हाला सांगितलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि कंक्लुजन तुम्हाला विचारलं निगेटिव्ह. तर निगेटिव्ह कंक्लुजन तुम्ही फॉलो करणार का? नाही. या दोघांच्या बाबतीत स्टेटमेंट आहे पॉझिटिव्ह आणि कंक्लुजन विचारलं निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट असताना निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करणार का? नाही. म्हणजे पहिलं कंक्लुजन तुमचं फॉलो होणार नाही. दुसरं कंक्लुजन आहे नो म्युझिक इज अ टेस्टी. नो म्युझिक इज अ टेस्टी. बघा, म्युझिक आणि टेस्टी जे आहे ते काय झालेलं आहे एकमेकासोबत मिक्स झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांच्या बाबतीत स्टेटमेंट जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. ऑल टेस्टी आर म्युझिक म्हणजे पॉझिटिव्ह झालं आणि कंक्लुजन तुम्हाला विचारलं निगेटिव्ह मी नो म्युझिक इज अ टेस्टी. तर म्युझिक आणि टेस्टी काय झालेले ऑलरेडी काय झालेलं आहे मिक्स झालेलं आहे. तर नो म्युझिक इज अ टेस्टी हे निगेटिव्ह कंक्लुजन आहे. तर निगेटिव्ह कंक्लुजन तुम्ही फॉलो करू शकत नाही यांच्या बाबतीत. म्हणजे नो म्युझिक इज अ टेस्टी फॉलो होईल का? नाही, कारण ऑल टेस्टी म्युझिक आहे म्हणजे सम टेस्टी म्युझिक होणार आहे. तर नो म्युझिक इज अ टेस्टी हे मी म्हणू शकत नाही. म्हणून सेकंड कंक्लुजन सुद्धा तुमचं फॉलो होणार नाही. म्हणजे तुमचा आन्सर काय पाहिजे मग नायदर फर्स्ट नॉर सेकंड, ऑप्शन डी. सर्वांना समजलं असेल मी आशा करतो आणि पुढच्या क्वेश्चन वर मूव्ह होतो. चला पुढचा क्वेश्चन सेकंड नंबर. ओके, स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला ऑल बस आर ट्रक, नंतर ऑल ट्रक आर कार आणि सम ट्रक आर ट्रेन. ओके, आता डायग्राम काढू विद्यार्थी मित्रांनो. ऑल बस आर ट्रक. ऑल बस काय आहे ट्रक आहे. ट्रक. नंतर ऑल ट्रक आर कार. सर्व ट्रक काय झालंय कार. आणि सम ट्रक आर ट्रेन. सम ट्रक काय झालंय ट्रेन झाले. सम ट्रक काय झालेला आहे ट्रेन. म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणू शकतो मी काही ट्रक जे आहे ते काय झाले ट्रेन झाले आणि काही कार काय झालेले आहे ट्रेन झालेले आहे.
ओके, तर मग तुम्हाला विचारलं काय बघा, सम बस आर ट्रेन, सम बस आर ट्रेन, परंतु बसचा पार्ट जो आहे तो फक्त ट्रेन पर्यंत मर्यादित आहे. सम बस ट्रेनचा पार्ट जो आहे तो फक्त कशापर्यंत मर्यादित आहे, ट्रक पर्यंत मर्यादित आहे, तो बस सोबत मिक्स होणार नाहीये. म्हणून पहिलं कन्क्लुजन जे आहे ते फॉलो होणार नाहीये. दुसरं कन्क्लुजन बघा, नो ट्रेन इज अ बस, नो ट्रेन इज अ बस हे सुद्धा मी परफेक्ट फॉलो करू शकत नाहीये. मला त्याबद्दल दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती परफेक्ट नाहीये, त्यामुळे मी फॉलो करू शकत नाहीये. परंतु आयदर ऑरचा रूल काय सांगतोय मित्रांनो, की एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे आणि दुसरं निगेटिव्ह कन्क्लुजन आहे. इलिमेंट जे दिलेले आहेत कन्क्लुजन मध्ये, बस आणि ट्रेन, बस आणि ट्रेन आलेले आहे. मग आता ते रिव्हर्स झालेले आहे मागे पुढे, परंतु अशा वेळेस काय करेल, रिव्हर्स जरी झालं, सम बस आर ट्रेन आणि नो ट्रेन इज अ बस, अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, आयदर ऑर कन्क्लुजन फॉलो करावं लागेल. ओके, इथे तुमचा आन्सर काय असेल मित्रांनो, आयदर ऑर. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. पहिलं परफेक्ट फॉलो होत नाही, दुसरं परफेक्ट फॉलो होत नाही. ओके, इंडिव्हिज्युअली एक पॉझिटिव्ह कन्क्लुजन, दुसरं निगेटिव्ह कन्क्लुजन, आणि जे दिलेले इलिमेंट आहे ते इलिमेंट सेम आहे. अशा वेळेस आन्सर असतं आयदर ऑर. ऑप्शन सी करेक्ट आहे. सर्वांना समजलं असेल अशी मी आशा करतोय आणि पुढच्या क्वेश्चन वर मूव्ह होतो. चला, थर्ड क्वेश्चन बघा, स्क्रीनवर तुम्हाला थर्ड क्वेश्चन दिसतोय. स्टेटमेंट दिलेलं आहे, सम हॉट आर कोल्ड, नंतर सम कोल्ड आर वॉटर आणि ऑल वॉटर इज अ स्टीम. ओके, हे स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. आता या स्टेटमेंटचे आपण डायग्राम काढू विद्यार्थी मित्रांनो. सम हॉट, काही हॉट काय आहे, कोल्ड. नंतर ऑल कोल्ड काय आहे, वॉटर. नंतर ऑल वॉटर काय आहे, स्टीम. सर्वात जास्त बोललं जातं या टॉपिक मध्ये, ऑल वॉटर काय आहे, स्टीम. ओके, आता कंक्लुजन सांगितलं तुम्हाला, सम वॉटर आर हॉट, सम वॉटर आर हॉट. ओके, बघा, सम वॉटर आर हॉट. ओके, या ठिकाणी हॉटचा पार्ट जो आहे सर्वांसोबत मिक्स झालेला आहे. ओके, म्हणजे काही वॉटर काय झालेलं आहे, हॉट झालेलं आहे 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 म्हणजे पहिलं कन्क्लुजन तुमचं ट्रू आहे. नंतर पुढचं कन्क्लुजन बघा, सम स्टीम आर हॉट. मी तुम्हाला सांगितलं हॉटचा काही पार्ट जो आहे सर्व वॉटर सोबत, नंतर कोल्ड सोबत आणि स्टीम सोबत मिक्स झालेला आहे. म्हणजे सम स्टीम आर हॉट हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. ऑप्शन कन्क्लुजन सेकंड जे आहे हे सुद्धा काय आहे, ट्रू आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन जे आहे तुमचं कोणतं असेल, ई. बोथ कन्क्लुजन फर्स्ट अँड सेकंड आर ट्रू. चला, नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला, सम ग्रेप्स आर मँगो, सम मँगो आर ओनियन, नंतर ऑल ओनियन्स आर ऍपल. हे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. मग याची डायग्राम आपण काढणार. सम ग्रेप्स आर मँगो, नंतर सम मँगो आर ओनियन, नंतर ऑल ओनियन आर ऍपल, ऑल ऑनियन काय झालं, ऍपल. ठीक आहे, ही झाली तुमची डायग्राम. हँडरायटिंग समजून घ्या, आपण नवीन आहोत नोटपॅड वर, त्यामुळे ठीक आहे. सम ग्रेप्स, सम ग्रेप्स आर ऍपल इज अ पॉसिबिलिटी. स्टेटमेंट सर्व पॉझिटिव्ह आहे. ऑल आणि समचे वर्ड यूज केलेले आहे, त्यामुळे सम ग्रेप्स आर ऍपल इज अ पॉसिबिलिटी हे कन्क्लुजन काय असेल, फॉलो असेल. मी तुम्हाला सांगत आलो की सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारली तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करायची, फॉलो करायची. म्हणजे पहिलं कन्क्लुजन तुमचं काय असेल, फॉलो असेल मित्रांनो. नेक्स्ट सेकंड कन्क्लुजन बघा, सम मँगो आर ओनियन इज अ पॉसिबिलिटी. सम मँगो आर ओनियन इज अ पॉसिबिलिटी. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा पॉसिबिलिटी केव्हा लावल्या जाते, जेव्हा परफेक्ट कन्क्लुजन फॉलो नसतं
तेव्हाच पॉसिबिलिटी हा वर्ड लावला जातो. आता इथे ऑलरेडी काही मँगो जे आहे ते परफेक्ट ओनियन आहे, इथे पॉसिबिलिटी लावण्याची गरज आहे का? नाही. पॉसिबिलिटी केव्हा लावले जाते? जेव्हा परफेक्ट कंक्लुजन फॉलो होत नाही तेव्हाच पॉसिबिलिटी हा वर्ड लावला जातो. मग इथे सम मँगो आर ओनियन आहे, ऑन सम ओनियन आर मँगो आहे, इथे पॉसिबिलिटीची गरज नाहीये, म्हणून सम मँगो आर ओनियन इज अ पॉसिबिलिटी हे काय असेल? रॉंग असेल. क्लिअर आहे? पॉसिबिलिटी कंक्लुजन केव्हा फॉलो होतं? जेव्हा परफेक्ट कंक्लुजन फॉलो होत नाही तेव्हा पॉसिबिलिटी कंक्लुजन काय असतं? फॉलो असतं. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा बेसिक कन्सेप्ट आहे. मग इथे तुमचा आन्सर कोणता असेल? ऑप्शन ए. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला, नो सँड इज अ स्मोक. नो सँड इज अ स्मोक. नंतर ऑल स्मोक आर स्मोक. आपण 15 क्वेश्चन जे आहे ते डिस्कशन करणार आहे आजच्या लेक्चर मध्ये. नंतर नो स्मोक इज अ फॉग. आता स्मोक सोबत फॉगचं रिलेशन नाही म्हणल्यानंतर स्मोक सुद्धा सोबत येणार नाही, कारण तो याच्यामध्ये गेलेला आहे आणि स्मोकचं आणि फॉगचं रिलेशन नाहीये, तर यांचं सुद्धा येणार नाहीये. ओके. तर विचारलं काय? सम स्मोक आर नॉट सॅड. सम स्मोक आर नॉट सॅड. ओके. सम स्मोक आर नॉट सॅड. स्मोक आणि सँड हे काय झालेलं आहे? मिक्स झालेलं आहे. त्यामुळे निगेटिव्ह कंक्लुजन याच्या बाबतीत फॉलो होणार नाही. त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला, पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचं नाही. तर सँड स्मोक आणि सँडच्या बाबतीत काय आहे? पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि कंक्लुजन निगेटिव्ह विचारलं तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो होत नाही. क्लिअर आहे? चला नेक्स्ट. सम स्मोक आर नॉट फॉग. सम स्मोक आर नॉट फॉग. ओके. आता स्मोक स्मॉकच्या मध्ये गेलेला आहे. स्मोक स्मॉकच्या मध्ये गेलेला आहे. स्मॉकचं आणि फॉगचं रिलेशन आहे का? नाहीये. मग इथे ऑलच नाहीये तर सम सुद्धा नसेल. मग स्मोकचं आणि फॉगचं नाहीये तर स्मोक त्याच्या बाहेर येणार आहे का? नाहीये. मग स्मोकचं सुद्धा फॉग सोबत सम पण नसणार आहे आणि नो सुद्धा नसणार आहे, म्हणजे स्मोकचं आणि फॉगचं रिलेशन येणार नाही. म्हणजे सम स्मोक आर नॉट फॉग. सम स्मोक आर नॉट फॉग हे काय असेल? 100% ट्रू असेल. म्हणजे सेकंड कंक्लुजन तुमचं काय असेल? फॉलो असेल विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन बी जे आहे तुमचं करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. ऑल चॉकलेट्स आर टॉफीज. सर्व चॉकलेट जे आहे ते काय आहे? टॉफीज. नंतर सम टॉफीज आर लॉलीपॉप. सम टॉफीज आर लॉलीपॉप. तोंडाला पाणी आलं असं लॉलीपॉप म्हटल्यानंतर, चॉकलेट म्हटल्यानंतर. ठीक आहे. सम टॉफी आर लॉलीपॉप. सम टॉफी काय झालंय? लॉलीपॉप. नंतर सम कॅन्डी आर लॉलीपॉप. सम कॅन्डी काय झालेलं आहे? लॉलीपॉप. ओके. हे झालं तुमची डायग्राम. राईट. सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे डायग्राम मध्ये, तर अशा वेळेस निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो होणार नाही. पुढे क्वेश्चन्स मध्ये स्टेटमेंट जे आहे एक वाढलेलं आहे आणि कंक्लुजन सुद्धा एक वाढलेलं आहे. चला बघा. मग आता सम टॉफीज आर चॉकलेट. सम टॉफीज आर चॉकलेट. सर तुम्ही काय टॉफीज चॉकलेट लॉलीपॉप करताय? आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे टॉफी चॉकलेट लॉलीपॉप आणि कॅन्डी ऐकून. ठीक आहे. तर बघा, सम टॉफी आर चॉकलेट. सम टॉफी आर चॉकलेट. सम टॉफी आर चॉकलेट. ऑल चॉकलेट्स आर टॉफी म्हटल्यानंतर सम टॉफी आर चॉकलेट काय असणार आहे? फॉलो असणार आहे. पहिलं कंक्लुजन ट्रू. ओके. चला. ऑल लॉलीपॉप आर चॉकलेट इज अ पॉसिबिलिटी. सर्व लॉलीपॉप, सर्व लॉलीपॉप हे सर्व लॉलीपॉप चॉकलेट मध्ये जाऊ शकतात. शक्यता आहे. शक्यता आहे. सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी. पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करायची? फॉलो करायची. म्हणजे सेकंड कंक्लुजन सुद्धा काय असेल? फॉलो असेल. नंतर सम लॉलीपॉप आर नॉट टॉफी. सम लॉलीपॉप आर नॉट टॉफी. मी सांगत आलो तुम्हाला सुरुवातीपासून की स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचं नाही. मग हे काय झालं? निगेटिव्ह कंक्लुजन.
हे निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो होणार नाही. मग कोणकोणतं कंक्लुजन फॉलो होणार? ओनली फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. ऑप्शन सी जे आहे तुमचं करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. 7 नंबर स्टेटमेंट तुमच्या समोर आहे बघा. सम न्यूज आर इम्पॅक्ट, नंतर सम इम्पॅक्ट आर रिॲक्शन आणि ऑल रिॲक्शन्स आर इम्पॉर्टंट, हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. मग डायग्राम काढताना बघा, न्यूज, सम न्यूज, इम्पॅक्ट, नंतर नंतर सम इम्पॅक्ट, रिॲक्शन, नंतर ऑल रिॲक्शन आर इम्पॉर्टंट. ऑल रिॲक्शन काय झालेलं आहे? इम्पॉर्टंट. ओके. विचारलं काय? सम इम्पॉर्टन्स आर न्यूज इज अ पॉसिबिलिटी. सम इम्पॉर्टन्स आर न्यूज इज अ पॉसिबिलिटी. इम्पॉर्टंट आणि न्यूज यांच्यामध्ये तुम्हाला काही रिलेशन दिसतंय का? नाही सर. मग सम इम्पॉर्टन्स आर न्यूज इज अ पॉसिबिलिटी परफेक्ट फॉलो होईल का? नाही सर. मग सम इम्पॉर्टन्स आर न्यूज इज अ पॉसिबिलिटी, शक्यता आहे, शक्यता आहे, काही इम्पॉर्टंट न्यूज होण्याची शक्यता आहे. स्टेटमेंट सर्व पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारली तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करायची? फॉलो करायची. क्लिअर आहे. नंतर सेकंड कंक्लुजन, सम इम्पॉर्टन्स कॅन बी इम्पॅक्ट. सम इम्पॉर्टंट कॅन बी इम्पॅक्ट. बघा हे इम्पॅक्ट आणि इम्पॉर्टन्स काय झालेलं आहे? इथे मिक्स झालेलं आहे. मग सम इम्पॉर्टन्स कॅन बी इम्पॅक्ट, इथे परफेक्ट फॉलो आहे. पॉसिबिलिटी फॉलो करण्याची गरज आहे का मला? इथे कॅन बी दिलेला आहे. पॉसिबिलिटी फॉलो करण्याची गरज आहे का? नाही सर. इथे परफेक्ट फॉलो आहे, इथे पॉसिबिलिटी फॉलो करण्याची गरज नाही. मग सेकंड कंक्लुजन फॉलो होईल का? नाही. राईट. नंतर थर्ड, ऑल रिॲक्शन्स आर नॉट इम्पॅक्ट. ऑल रिॲक्शन आर नॉट इम्पॅक्ट. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, बाळांनो, स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन परफेक्ट फॉलो होतं का? नाही. मग थर्ड कंक्लुजन सुद्धा फॉलो होईल का बाळांनो? नाही. मग ओनली कंक्लुजन काय असेल? फर्स्ट फॉलो असेल. ऑप्शन ए. ऑप्शन ए. क्लिअर आहे? ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. 8 नंबर, ऑल ग्रेट आर अचिव्हमेंट. सर्व ग्रेट जे आहे ते काय आहे? अचिव्हमेंट. सर्व ग्रेट आहे अचिव्हमेंट. नंतर ऑल अचिव्हमेंट आर स्टेबल. सर्व अचिव्हमेंट जे आहे ते काय आहे? स्टेबल. नंतर ऑल फोकस आर स्टेबल. फोकस कुठे गेला? टेबल मध्ये. फक्त टेबल स्टेबल मध्ये. दुसऱ्या सोबत तो मिक्स होईल का? नाही. ही बनली तुमची डायग्राम विद्यार्थी मित्रांनो. सम अचिव्हमेंट्स कॅन बी फोकस. सम अचिव्हमेंट कॅन बी फोकस. आता कॅन बी म्हणले पॉसिबिलिटी, काही अचिव्हमेंट, ओके, अचिव्हमेंट सोबत जे आहे तो फोकस मिक्स झालेला नाहीये, परंतु शक्यता आहे. डायग्राम डबल काढतोय. ग्रेट, नंतर अचिव्हमेंट, नंतर स्टेबल, आणि हा झाला फोकस. ओके. तर मग सम अचिव्हमेंट कॅन बी फोकस. अचिव्हमेंट आणि फोकस यांची शक्यता आहे. काही अचिव्हमेंट फोकस होण्याची शक्यता आहे. स्टेटमेंट पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करायची? फॉलो करायची. रिपीट रिपीट सांगतोय. ओके. नंतर सम स्टेबल्स आर नॉट ग्रेट. सम स्टेबल्स आर नॉट ग्रेट. सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह कंक्लुजन विचारलं, फॉलो करणार का? नाही सर. सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह कंक्लुजन असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करणार नाही सर. मग ऑल ग्रेट आर स्टेबल. ऑल ग्रेट आर स्टेबल. सर्व ग्रेट काय आहे? स्टेबल आहे. सर्व ग्रेड इथं दिसतंय सर्व 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 ग्रेड जे आहे ते काय आहे? स्टेबल आहे. म्हणजे थर्ड कंक्लुजन काय आहे तुमचं? ट्रू आहे. ओके. म्हणजे ऑप्शन जे आहे फर्स्ट आणि थर्ड कंक्लुजन, ऑप्शन डी तुमचं करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. समजतंय सर्वांना? व्यवस्थित नसेल समजत तर कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि लाईव्ह लेक्चर मध्ये क्वेश्चन विचारा. चला उद्याच्या लेक्चर मध्ये आपण वनली फ्यू अँड फ्यू जो आहे टाईप, किंवा फ्यू आणि अफ्यूचा टाईप जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये जे आहे बेसिक किंवा रेग्युलर सिलॉग जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. अजून 7 क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, 9 नंबरचा क्वेश्चन.
सम नाईस आर गुड. सम नाईस काय आहे? गुड. नंतर ऑल गुड आर फाईन. सर्व गुड काय आहे? फाईन. नंतर ऑल फाईन आर एक्सलंट. सर्व फाईल काय झालेलं आहे? एक्सलंट झालेले आहे. ही झाली तुमची सर्वांची डायग्राम. आता विचारलं काय? सम नाईस आर एक्सलंट. नाईस जो आहे तो जी सोबत सुद्धा मिक्स झालेला आहे. नाईस जो आहे तो जी सोबत सुद्धा मिक्स झालेला आहे. एफ सोबत सुद्धा मिक्स झालेला आहे. त्यामुळे सम नाईस आर एक्सलंट हे काय असेल? परफेक्ट फॉलो असेल. नंतर सम फाईन आर नॉट गुड. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करणार का? नाही सर. मग सेकंड कंक्लुजन फॉलो होईल का? नाही सर. नो फाईन आर नाईस इज अ पॉसिबिलिटी. नो फाईन्स आर नाईस इज अ पॉसिबिलिटी. बघा, फाईन आणि नाईस काय झालेले आहे? मिक्स झालेले आहे. त्यामुळे यांच्यामध्ये नो ची पॉसिबिलिटी फॉलो करता येणार नाही. ऑलरेडी ते काय झालेले आहे? एकमेकासोबत काय झालेले आहे? मिक्स झालेले आहे. सम फाईन्स आर नॉट नाईस मी असं म्हणू शकतो, परंतु नो फाईन आर नाईस इज अ पॉसिबिलिटी असं मी म्हणू शकत नाही. म्हणून थर्ड कंक्लुजन फॉलो होणार नाहीये. मग इथे ओनली फर्स्ट कंक्लुजन काय असेल? फॉलो असेल. ऑप्शन ए जे आहे तुमचं काय आहे? करेक्ट आहे. क्लिअर आहे? चला नेक्स्ट 10 नंबरचा क्वेश्चन. सम स्टेट्स आर लाईन. सम स्टेट्स आर लाईन. ओके, काही स्टेट काय आहे? लाईन आहे. नंतर सम स्टेट्स आर डायलॉग. काही स्टेट जे आहे ते काय आहे? डायलॉग. नंतर सम डिवाइड्स आर लाईन. सम डिवाइड्स काय झाले? लाईन. ओके, बघा कंक्लुजन दिलेलं आहे. सम स्टेट कॅन बी डिवाइड. सम स्टेट कॅन बी डिवाइड. बघा स्टेटमेंट काय आहे? पॉझिटिव्ह. सम सम विचारलेलं आहे. सम आणि ऑल जेव्हा येतं तेव्हा त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आणि पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारली आहे तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय असेल? 100% फॉलो असेल. डोळे लावून फॉलो करा. ओके, सम स्टेट कॅन बी डिवाइड. सम स्टेट कॅन बी डिवाइड आहे. नंतर सम स्टेट्स आर नॉट डायग्नोल. सम स्टेट आर नॉट डायग्नोल. आता मी तुम्हाला सांगितलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कंक्लुजन फॉलो करायचं नाही. हे निगेटिव्ह कंक्लुजन आहे, हे फॉलो होणार नाही. नंतर पुढे थर्ड, सम स्टेट आर डिवाइड. सम स्टेट आर डिवाइड. आता डिवाइड या ठिकाणी आहे आणि स्टेट या ठिकाणी आहे, यांच्यामध्ये काही रिलेशन दिसतं का? डायरेक्ट नाही दिसत. मग मी परफेक्ट फॉलो करू शकत नाही. म्हणून थर्ड कंक्लुजन सुद्धा फॉलो नाहीये. म्हणजे ओनली फर्स्ट कंक्लुजन फॉलो आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तुमचं करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. सम रोज आर ब्युटिफुल. सम रोज आर ब्युटिफुल. काही रोज जे आहे ते काय आहे? ब्युटिफुल आहे. नंतर सम ड्रीम्स आर ब्युटिफुल. सम ड्रीम्स आर ब्युटिफुल. सम ड्रीम काय आहे? ब्युटिफुल. नंतर ऑल नेचर इज अ ब्युटिफुल. ऑल नेचर, सर्व नेचर कुठे जाईल मग? ब्युटिफुल मध्ये. हा झाला नेचरचा पार्ट. डायग्राम क्लिअर आहे सर्वांची? ओके, विचारलं काय तुम्हाला? सम रोज आर नेचर. सम रोज आर नेचर परफेक्ट फॉलो आहे का? नाही. नंतर नो नेचर इज अ रोज परफेक्ट फॉलो आहे का? नाही. परंतु स्टेटमेंट एक कंक्लुजन पॉझिटिव्ह आहे, एक कंक्लुजन निगेटिव्ह आहे. जे दिलेले इलेमेंट आहे सेम आहे. रोज नेचर इंडिव्हिज्युअली दोन्ही रॉंग आहे. अशा वेळेस आन्सर काय असतं? आयदर ऑर. अशा वेळेस आन्सर काय असतं विद्यार्थी मित्रांनो? आयदर ऑर. अशा वेळेस आन्सर काय देणार तुम्ही मित्रांनो? आयदर ऑर. ऑप्शन सी. ऑप्शन सी. चला नेक्स्ट क्वेश्चन. 12 नंबर. ऑल प्लॅस्टिक. सर्व प्लॅस्टिक काय आहे? वेस्ट. ऑल प्लॅस्टिक काय आहे? वेस्ट. नंतर सम वेस्ट काय आहे? रोड. नंतर नो रोड काय आहे? सायकल. ठीक आहे, विचारलं काय तुम्हाला? सम वेस्ट आर नॉट सायकल. सम वेस्ट आर नॉट सायकल. बघा हा वेस्टचा पार्ट
इथे रोड मध्ये जो मेक झालेला आहे तो सायकल सोबत जाणार नाही, कारण रोडचं आणि सायकलचं इथे क्रॉस झालेलं आहे. म्हणून जो पार्ट वेस्टचा सायकल सोबत गेलेला आहे, जो पार्ट वेस्टचा रोड सोबत गेलेला आहे तो सायकल सोबत जाणार नाही. म्हणून पहिलं कंक्लुजन तुमचं काय असेल, ट्रू असेल, कारण रोडचं आणि सायकलचं रिलेशन नाहीये. नंतर सम सायकल्स आर प्लॅस्टिक, सम सायकल्स आर प्लॅस्टिक, सायकलचं आणि प्लॅस्टिकचं रिलेशन दिसतं का, नाहीये. सरळ सरळ दिसतंय का, नाहीये. मग दुसरं कंक्लुजन फॉलो होईल का, नाही. इथे वनली काय असेल, फर्स्ट कंक्लुजन फॉलो असेल. विद्यार्थी मित्रांनो समजतंय का, नसेल समजत तर पुन्हा रिपीट करतो मित्रांनो. बघा, सम वेस्ट आर नॉट सायकल, वेस्टचा जो पार्ट रोड मध्ये गेलेला आहे तो सायकल मध्ये जाणार नाही का, कारण रोडचं आणि सायकलचं काय झालेलं आहे, क्रॉस झालेलं आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट 13 नंबर क्वेश्चन. ऑल विंडो आर डोअर, सर्व विंडो काय आहे, डोअर आहे. नंतर सम डोअर आर ओपन, सम डोअर काय आहे, ओपन आहे. ठीक आहे. विचारलं ऍटलिस्ट, ऍटलिस्टचा मिनिंग काहीच घ्यायचा नाहीये, सरळ खोडून टाकायचं याला. ऍटलिस्ट, ऍटलिस्ट हा वर्ड बघून घाबरून जायचं नाही. खूप सारे विद्यार्थी घाबरून जातात ऍटलिस्ट बघून. ऍटलिस्टला खोडून टाकायचं आणि सरळ सरळ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यानंतर ऍटलिस्ट म्हणजे काय, सम. ओके. तर सम विंडोज आर ओपन, सम विंडोज आर ओपन आहे का, विंडो आणि ओपनचं रिलेशन नाहीये. मग पहिलं कंक्लुजन फॉलो होईल का, नाही सर. नंतर सेकंड कंक्लुजन, ऑल विंडो बिंग ओपन इज अ पॉसिबिलिटी, ऑल विंडो बिंग ओपन इज अ पॉसिबिलिटी. स्टेटमेंट काय मित्रांनो, पॉझिटिव्ह. स्टेटमेंट काय आहे बाळांनो, पॉझिटिव्ह. आणि पॉसिबिलिटी कशी आहे, पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करावी लागेल, फॉलो करावी लागेल. म्हणजे स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी विचारली आहे, तर पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी काय करावी लागेल, तुम्हाला फॉलो करावी लागेल. म्हणजे सेकंड कंक्लुजन तुमचं काय आहे, ट्रू आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आहे. क्लिअर आहे, सर्वांना समजतंय अशी मी आशा करतो आणि पुढे चालतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. सम व्हेल्स आर मॅमल्स, सेकंड लास्ट क्वेश्चन. सम व्हेल्स आर मॅमल्स. नंतर नो मॅमल्स, इन्सेक्ट्स, आणि ऑल इन्सेक्ट्स आर काइट. ओके, ही बनली तुमची डायग्राम. ऑल इन्सेक्ट्स आर काइट. ओके. आता विचारलं काय, ऍटलिस्ट म्हणजे खोडून टाका सर. ऍटलिस्ट म्हणजे काय, सम, सम काइट्स आर इन्सेक्ट, सम काइट्स आर इन्सेक्ट, ऑल इन्सेक्ट्स आर काइट आहे म्हणल्यानंतर सम काइट्स काय असणार आहे, इन्सेक्ट असणारच. म्हणजे पहिलं कंक्लुजन तुमचं काय असेल, परफेक्ट फॉलो असेल. नंतर दुसरं कंक्लुजन, ऑल मॅमल्स आर काइट्स, ऑल मॅमल्स आर काइट्स, सर्व मॅमल्स. परफेक्ट विचारलंय तुम्हाला तर परफेक्ट मध्ये आन्सर द्यायचा आहे, पॉसिबिलिटीचा विचार करायचा नाहीये. ऑल मॅमल्स आर काइट, ऑल मॅमल्स आर काइट होईल का, नाही. म्हणजे सेकंड कंक्लुजन फॉलो होणार नाहीये. इथे वनली काय असेल, फर्स्ट कंक्लुजन फॉलो असेल, ऑप्शन ए. आय होप सर्वांना समजतंय, आशा करतोय पुढे चालतोय. चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. आजच्या सेशनचा लास्ट क्वेश्चन आपण घेतोय. बघा, ऑल आजचा सेशनचा लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपण अगोदर डिस्कस केलेला आहे, त्यामुळे आजचं सेशन जे आहे इथपर्यंत आपण, आजचं सेशन जे आहे इथपर्यंतच. आता जे काही आपण आज बघितलेलं आहे त्याची समरी मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला सिलॉक म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. नंतर सिलॉकचे कीवर्ड जे आहे ते आपण बघितलेलं आहे. नंतर स्टेटमेंटचे प्रकार किती असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन प्रकार आपण बघितलेले आहे. नंतर कीवर्ड जे आहे चार, जे समजा चार कीवर्डचे जे सिमिलर वर्ड आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहे. नंतर आयदर ऑरचा कन्सेप्ट जो आहे तो सुद्धा आपण आज बघितलेला आहे. ओके. आणि जवळपास ऑलमोस्ट 14 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहे. इच टाईपचे
ओके. तर हे जेवढे काही क्वेश्चन्स किंवा सुरुवातीपासून जर तुम्ही लास्ट पर्यंत लेक्चर आजचं बघितलं तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळवण्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके. आता बेसिक कन्सेप्ट जो आहे किंवा रेग्युलर पॅटर्न जो आहे तो आजच्या लेक्चर मध्ये मी तुमचा कव्हर केलेला आहे. आता पुढचा जो पार्ट आहे वनली फ्यू, अ फ्यू, फ्यू अँड वनली, हा जो पार्ट आहे मी पुढच्या लेक्चर मध्ये तुमचा कव्हर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मेहनत घेतोय तुमच्यासाठी घेतोय. ओके. परंतु तुमचं अप्रिशिएशन आम्हाला पाहिजे. लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे, कमेंट केली पाहिजे आणि ही जी काही लिंक आहे इतर ग्रुपमध्ये शेअर केलं पाहिजे. तर आम्हाला सुद्धा जो काही उत्साह आहे किंवा जो काही इंटरेस्ट आहे लेक्चर घेण्याचा तो द्विगुणित होऊन जातो आणि तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन काही कन्सेप्ट जो आहे तो युट्यूबच्या माध्यमातून घेऊन येतोय. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये वनली अ फ्यू, फ्यू, फ्यू या सोबत. चला, तर आजचं लेक्चर इथे संपलंय. लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल थँक्यू.